राज्यात महायुतीकडून नवं सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। हे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। त्यामुळे 14वी विधानसभा देखील विसर्जित झाली आहे। दरम्यान आपण काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय आणि त्यांना काय अधिकार असतात, ते कोणकोणते निर्णय घेऊ शकतात आणि कोणते निर्णय घेण्यास त्यांच्यावर बंधनं असतात, हे सविस्तर पाहूयात व्हिडिओमधून। तसं पाहिलं तर राज्यघटनेत काळजीवाहू मुख्यमंत्री अशी कोणतीही तरतूद नाही। कायदेशीर बाब म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री हा नियमित मुख्यमंत्री म्हणूनच काम करत असतो। मात्र त्यांना कोणतेही प्रमुख धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत। पण हे प्रमुख धोरणात्मक किंवा नियमित निर्णय कोणते आहेत याबाबतही काही निश्चित कायदेशीर तरतूद नाही। विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री आपला राजीनामा सुपूर्द करतो। मात्र त्याला पुढील शपथविधी होईपर्यंत सत्ता सांभाळण्याचे निर्देश दिले जातात। अशा वेळी पदावर असणारा व्यक्ती काही आदेश देऊ शकतो आणि त्याला अवैध ठरवता येत नाही। राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री पदाचा पदभार देताना प्रमुख धोरणात्मक निर्णय घेऊ नका अशी सूचना काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना करू शकतात। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय? तामिळनाडूतील ज्येष्ठ वकील के.एम. विजयनन यांनी सांगितले की शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणे यासारखे सरकारशी निगडीत नियमित कामे काळजीवाहू मुख्यमंत्री करू शकतात। मात्र अर्थसंकल्पाची तयारी, धोरणात्मक निर्णय, मोठे प्रकल्प आणि उच्च पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्या करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची स्थापना आणि नियमित मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाल्याशिवाय घेता येत नाही। नियमित मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली रिक्त जागा भरण्यासाठी दैनंदिन प्रशासन चालवण्याची काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी दिली जाते। पण प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयाला कायदेशीर छाननीला सामोरं जावं लागतं। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे। विधानसभेची मुदत संपल्यामुळे एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। या कालावधीत महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही। प्रशासनाचं काम सुरळीत व्हावं म्हणून ही जबाबदारी दिली जाते। काळजीवाहू मुख्यमंत्री एखादी बाब त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असेल तर विभागाच्या सचिवांना कळवू शकतात। त्यांना लिखित स्वरूपामध्ये सूचना देखील देऊ शकतात। मात्र त्यांना कायदेशीर छाननीला देखील सामोरं जावं लागतं। मात्र काही बैठका घेण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची आवश्यकता नसते। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय कायदेशीर सल्ल्यासाठी राज्यपालांकडे पाठवले जातात। तर मंडळी, काळजीवाहू मुख्यमंत्री पदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।